हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. माझ्या नवीन रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे. तर पाहू शकता इथे मी 2 घोसाळी घेतलेली आहेत. तर आपल्याला या घोसाळ्यांपासून खूप छान असा टेस्टी पदार्थ बनवायचा आहे बघा. तर पुढचं मागचं टोक आपल्याला हे काढून घ्यायचे अशा पद्धतीने आणि पिलेरच्या साहाय्याने आपल्याला हे वरची साल ह्याची काढून घ्यायची बघा. अशी सर्व साल काढून घ्यायची मैत्रिणींनो. 2 घोसाळ्यांपासून असा भरपूर पदार्थ डिश भरून होतो आणि खायला पण तेवढी टेस्ट लागते ना, खूप छान लागतात हे. तर सर्व साल मी काढून घेते बघा. घोसाळ्याचे पण भरपूर प्रकार आहेत. कोणी भजी करतं, कोणी भाजी पण बनवतं ह्याची घोसाळ्याची. पाहू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी साल दोन्ही पण घोसाळ्याची काढून घेतलेली आहे. तर आपल्याला ही घोसाळ्यांचं काय करायचं बघा. गोल आकारामध्ये आपल्याला पातळ हे कापून घ्यायचे. मैत्रिणींनो, चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ पाहत जा मैत्रिणींनो. खूप छान असतात आणि झटपट होणारे असतात. व्हिडिओ मोठा बिलकुल पण नसतोय. तर पाहू शकता इथे मी एका घोसाळ्याची अशी गोल बघा चकल्या ह्या करून घेतलेल्या आहेत. त्याच पद्धतीने ह्या पण घोसाळ्याच्या आपल्याला अशा गोल चकल्या करून घ्यायच्या. तर दोन्ही घोसाळ्या मी कापून घेतलेले आहेत बघा. तर हे साईडला ठेवूया आपण. आणि इथे मी एक बाउल घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही, एका वाटीला थोडं कमी बेसन मी घेतलेलं आहे. तर ह्या बेसनमध्ये आपण थोडं साहित्य टाकून घेऊया. थोडी मी हळद टाकून घेतली आहे बघा, अगदी थोडी टाकली. त्यानंतर इथे मी जिरं टाकून घेणार आहे अर्धा चमचा. आणि जिरं टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला थोडासा ओवा घ्यायचा आहे. हातावर तो चांगला क्रश करायचा आहे बघा आणि मग टाकायचा आहे. ओवा पोटाला चांगला असतो. लाल तिखट टाकलंय बघा मी थोडं अर्धा चमचा. आणि हे एकदा हलवून घेते, असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा थोडं. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची बारीक चिरून छान. थोडासा हिंग टाकून घ्यायचं आहे बघा. ते हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि थोडं थोडं करून पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे.
एकदम पाणी ओतू नका तुम्ही, जसं लागन तसंच आपल्याला पाणी टाकून घ्यायचे, कारण हे बेटर आपल्याला पातळ करायचं नाही आणि घट्टही ठेवायचं नाही, मीडियम बेटर करायचे। आणि छान असं फेटून घ्यायचे बघा। अशा पद्धतीने आपल्याला हे बेटर करून घ्यायचे। तर हे साईडला ठेवूया। इथे बघा मी आता गॅस पेटवून घेतलेला आहे आणि गॅसवर छोटी कढई ठेवलेली आहे। कढई आपली गरम झाली आहे, तेल टाकून घेऊया आपण आता ह्याच्यात। तेल आपलं छान गरम झालेलं आहे मैत्रिणींनो। तर ह्याच्यामध्ये आपण एक एक करून भजी सोडून घ्यायच्यात बघा। ही घोसाळ्याची खूप टेस्टी होतात, नक्कीच करून बघा, सगळ्यांना आवडेल घरामध्ये। अशा पद्धतीने आपल्याला एक एक करून भजी सोडून घ्यायच्यात बघा। गरम गरम तर खूप छान लागतात ही, एकदा नक्की करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा कशी झाल्यात ती, कशी लागतात। जेवढी बसन ना तेवढी टाकून घ्यायची तेलावर। तर ही छान आपल्याला अशी उलटी पालटी बघा करून घ्यायच्यात। तळायला पण टाइम लागत नाही, लवकर तळल्या जातात ही भजी। आणि छान असा गोल्डन कलर आला ना त्यानंतर आपल्याला ही भजी काढून घ्यायच्यात बघा। पाहू शकता मैत्रिणींनो, छान गोल्डन कलर आलेला आहे। तर आपण आता ही भजी काढून घेऊया। तर सर्व भजी मी काढून घेतलेली आहेत। त्याचप्रमाणे परत आपल्याला ही भजी सोडून घ्यायच्यात तेलावर। दोन घोसाळ्यांपासून भरपूर अशी भजी होतात। सर्व भजी मी बघा सोडून घेतल्यात आता। त्यानंतर आपल्याला वर खाली बघा करून घ्यायच्यात परत अशा पद्धतीने। घोसाळ्याची भजी कोणाला कोणाला आवडतात मैत्रिणींनो मला नक्कीच सांगा। पाहू शकता छान मस्त तळल्या गेल्यात भजी। आपण आता ही काढून घेऊया।
सर्व भजी आपली काढून झाली त्या पद्धतीने आपण दुसरी पण भजी सोडून घ्यायच्यात बघा। डाळ भातासोबत नुसती खायला पण खूप छान लागतात। पाहू शकता मैत्रिणींनो, ही पण आपली तळून छान झालेली आहेत, कलर पण खूप छान आलेला आहे। तर आपण आता ही पण काढून घेऊया। तर डिशमध्ये मी काढून दाखवते तुम्हाला। बघा कशी वाटली माझी घोसाळ्याची भजी तुम्हाला, मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो। चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन, तोपर्यंत सर्वांना बाय।